आत्ताची या क्षणाची सध्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। आताची ब्रेकिंग न्यूज येते आणि ती म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। जर शिवसेनेने पाठिंबा काढला तर शरद पवार पाठिंबा देणार नाहीत याची खात्री ते देतात का, हा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे। शरद पवार यांनी सध्या स्पष्ट केलं आहे 2.5 वर्षात जर सरकार पडलं, मध्यावधी निवडणुका आल्या तर राज्याचं नुकसान होणार नाही, पण आम्ही या निवडणुकीला तयार आहोत असं ज्यावेळेस शरद पवार म्हणतायत त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर एका अर्थाने अविश्वास दाखवलेला आहे। जर आम्ही पाठिंबा काढला तर पवार पाठिंबा देणार नाहीत याची खात्री कोण घेणार, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना विचारलेला आहे। बघा या सगळ्या प्रकरणी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले। हर एक की अपनी अपनी नजरिया होता है, अपना अपना नजरिया होता है, बात होती है। पवार साहब पहले विश्वास दिला दे कि वो कभी कभी कहते हैं कि हिम्मत है तो सपोर्ट निकालो, हिम्मत चलो सपोर्ट निकालता हूं, तो क्या आप पक्का भरोसा देते हैं कि आप नहीं जाकर बैठेंगे उस खाली जगह पर? तो ये सारी दोहरी नीतियां इनकी चलती है। कभी एक दूसरे की आलोचना करते हैं, कभी एक दूसरे की तारीफ करते हैं, प्रशंसा करते हैं, कभी उनको करप्ट कहते हैं, कभी उनको पद्म विभूषण देते हैं। ये सारा मामला जो है ये आम जनता के समझ के बाहर का है। सर, बीएमसी के चुनाव को लेके कभी बीजेपी आप पे आरोप लगाती है, आप बीजेपी पे आरोप लगाते हैं, तो ये किस तरह से? बीएमसी के कामों पर चर्चा होनी चाहिए और मुझे दुख इस बात का है कि आज तक बीजेपी ने महापालिका के माध्यम से कुछ भी काम नहीं किया। जितने सारे काम किए वो हमने किए हैं, क्योंकि उनको तो सब घोटाले नजर आ रहे हैं। और अगर वो घोटाला हुआ है इसे मानते हैं तो 2 साल आप क्या किया आपने? राज्य के प्रमुख आप हो, कमिश्नर नियुक्त करने का अधिकार आपके पास है, जैसे कि पुलिस कमिश्नर हो, म्युनिसिपल कमिश्नर हो, उसका तबादला करने का अधिकार आपके पास है और आपने किया है। मुंबई के पुलिस कमिश्नर राकेश मारिया जी थे, आपने उनका तबादला किया। जावेद अहमद जी आए 2-4 महीने के लिए, फिर पड़सलगी कराए। मैं किसी व्यक्ति की आलोचना नहीं कर रहा हूं, लेकिन ये अधिकार आपका है। मुंबई महापालिका हो या अन्य सारे महापालिका का व्यवहार प्रशासन देखती है। हमारे जितने सारे पार्षद है उसका फॉलोअप करते हैं। मतलब जैसे मैंने अभी मैनिफेस्टो दिया है लोगों के सामने, पिछले बार भी मैंने जो दिया था और जो काम हमने किए उसका करने के लिए फॉलोअप हम करते, लेकिन वो काम करना चाहिए नहीं चाहिए, कैसे करना चाहिए, उसमें तकनीकी जो भाग होता है वो सब संभालने की जिम्मेदारी म्यूनिसिपैलिटी के ये जितने सारे कमिश्नर है, इंजीनियर्स है, उनकी है। क्योंकि हमारे जो पार्षद है वो सारे लोग हैं पॉलिटिकल। आताची महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। शरद पवारांनी ट्विट केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या, पण ही प्रतिक्रिया सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया होती। ज्या शिवसेनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही जर पाठिंबा काढला तर शरद पवार पाठिंबा देणार नाहीत याची खात्री ते देतात का, असा थेट प्रश्न उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सुद्धा विचारलेला आहे। याचबद्दल आपण बोलूया। आपल्याबरोबर महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक आशिष जाधव आहेत। आशिष, कसा याचा अर्थ काढायचा, कारण एका शरद पवारांच्या ट्विटनी इतकं सगळं राजकीय वर्तुळ हादरून निघालं होतं। आता त्यात उद्धव ठाकरे पवारांवर अविश्वास एका अर्थाने दाखवतायत, थेट त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, काय राजकीय अर्थ काढायचे? विनायक, जर का शिवसेनेला या सरकारचा पाठिंबा काढायचा असेल तर सरकार अल्पमतात जातं। म्हणजे भाजपकडं स्वतःचे 123, 11 ते 12 त्यांच्याकडं अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे, त्यात काही छोटे पक्षही आहेत, असे मिळून 135 आमदार भाजपकडं आहेत। अशा वेळी राज्यपाल भाजपला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगू शकतात आणि विश्वासदर्शक ठराव मांडतेवेळी जर का राष्ट्रवादी तटस्थ राहिली तर मग अल्पमतातलं सरकार राज्यपाल चालवू शकतात। आणि हीच भीती उद्धव ठाकरेंना शिवसेनेला वाटते आहे की पवारांची आपल्याला खात्री देता येत नाही, म्हणजे राष्ट्रवादीची खात्री देता येत नाही आहे की जर का शिवसेनेनं पाठिंबा काढला आणि सरकार पडत असेल तर पवार ते सरकार वाचवू शकतात, तटस्थ राहूनही ते सरकार वाचवू शकतात। राष्ट्रवादींनी सरकारच्या विरोधात मतदान केलं पाहिजे असं काही नाही। ते जर का तटस्थ राहिले
तर मग राज्यपाल अल्पमतातलं सरकार चालवू शकतात. त्यामुळं शिवसेनेनं पाठिंबा काढून काही उपयोग होणार नाही आहे. ही जी भीती आहे ना, ती दाखवण्यासाठीच, ती शिवसेनेमधली भीती वाढवण्यासाठीच कदाचित शरद पवारांनी ते ट्विट केलं की घाबरू नका, आम्ही सरकार पाडू शकतो, आम्ही सरकार पडल्यावर वाचवणार नाही. पण उद्धव ठाकरेंना पवारांवरती विश्वास नाही आहे. त्यांनी साफपणे पवारांवरती अविश्वास दाखवलेला आहे आणि म्हणून ते म्हणतायत की आम्ही सरकार पाडलं तर तुम्ही ते वाचवणार नाहीत, तुम्ही त्याला पाठिंबा देणार नाहीत. याची खात्री काय? अशी मुद्दा हा क्लॅरिटीचा आहे, कारण एकीकडे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यावेळेस शरद पवार एक गोष्ट सांगतात ती गोष्ट ते त्याच्याबरोबर विरुद्ध गोष्ट करतात. हा एक अनुभव आहे आणि या गोष्टी झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत. तीच भीती उद्धव ठाकरे सध्या दाखवत आहेत आणि व्यक्त करत आहेत. आशिष शेलारांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जाणता राजा असा उल्लेख शरद पवारांचा केला, ते जे म्हणतात त्याच्या विरुद्ध करतात, म्हणजे सरकारला धोका नाही आहे. म्हणून उद्धव ठाकरे ही क्लॅरिटी बघतायत, कारण एकीकडे भाजप एवढं ठाम आहे, खुश आहे आणि आनंदी आहे की सरकार पडणार नाही. शरद पवार काहीतरी एक मध्येच पुढी सोडण्याचं काम करतायत आणि म्हणून उद्धव ठाकरे ही क्लॅरिटी मागतायत. मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं उत्तर देईल. महाराष्ट्रवांच्या खुली चर्चामध्ये जेव्हा सुप्रिया सुळे आल्या होत्या, त्यांना हाच प्रश्न आपण विचारला होता की राष्ट्रवादी काँग्रेसनं जर का बाहेरून पाठिंबा द्यायचं ठरवलं किंवा तटस्थ राहिली तर मग भाजपचं फावतं आणि हे सरकार पडत नाही, अल्पमतातलं सरकार राज्यपाल चालवू शकतात. तेव्हा सुप्रिया सुळेंनी काय उत्तर दिलं होतं? वाट बघा, इट्स अ ब्युटी ऑफ पॉलिटिक्स, असं त्यांचं उत्तर होतं. तोच प्रश्न आपण जेव्हा अजित पवारांना विचारला तेव्हा अजित पवार काय म्हणाले की आम्ही तेव्हा वेळेवरती ठरवू, पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा याविषयी मी सध्याच ठामपणे सांगत नाही, पण एवढं नक्की आहे की जेव्हा सरकारच्या विरोधात जायचं आणि शिवसेनेनं पाठिंबा काढल्यावरती आम्ही बघू. आता शरद पवार म्हणतायत की सरकार पडलं तरी राज्याचं नुकसान होत नाही आणि सरकार वाचवायला राष्ट्रवादी जाणार नाही. पण उद्धव ठाकरेंना पवारांवरती विश्वास नाही, पवार जे बोलतात त्याचं उलटं करतात आणि पवारांच्या पक्षामध्ये अजित पवार हा जो फॅक्टर आहे तो कदाचित पवारांना सुद्धा नडू शकतो. हे उद्धव ठाकरेंना माहिती असूनही उद्धव ठाकरे पवारांकडनं त्यांना ॲश्युरन्स मिळत नाही आहे. याचा अर्थ कसं असतं, असं जेव्हा सरकारचं जोडकाम करण्याचा भाग असतो, प्रक्रियेचा भाग असतो, एखादं सरकार तारणं असेल किंवा पाडणं असेल, इथं पडद्यामागं बऱ्याच राजकीय हालचाली होत असतात. प्रत्येक पक्ष हा बॅकडोर टॉक्स करत असतो आणि त्यामध्ये अजूनही शिवसेनेला हा कॉन्फिडन्स किंवा विश्वास नाही आहे की आपण भाजप सरकार जर का पाडलं तर ते पडेलच. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस ते वाचवू शकतं, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसवर उद्धव ठाकरेंचा विश्वास नाही आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे म्हणतात की पवार खात्री देतील का की सरकार वाचवणार नाही ते. आणि पवार राष्ट्रवादी अजूनही पूर्ण पत्ते उघड करत नाही आहे. अजूनही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काल गरज नसताना मध्यावधी निवडणुकांचा विषय हा नवाब मलिक जे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यांनी काढला. नंतर रात्री शरद पवारांनी ट्विट केलं आणि त्यामुळं संभ्रम वाढलेला आहे. आणि म्हणून आज उद्धव ठाकरेंनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की आम्हाला अजूनही विश्वास नाही, आम्ही राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची खात्री देऊ शकत नाही. आणि म्हणून मग आता एक पुढची चर्चा सुरू झालेली आहे. खरंच शिवसेनेचे मंत्री जे खिशात राजीनामे घेऊन फिरतायत त्यांचे राजीनामे हे आता खिशातच राहू शकतात. त्यामुळं आता सगळीकडनं बार्गेनिंग होतं आहे, भाजपला प्रत्येकजण ब्लॅकमेल करत आहे, हे त्याचा अर्थ आहे. ॲब्सोल्युटली हाच $1,000,000 क्वेश्चन आहे की हे जे राजीनामे आहेत ते राजीनामे नुसते खिशात राहणार आहेत की बाहेर येणार आहेत, क्लॅरिटी नाही आहे. खरं तर संकेत देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे, पण अजूनपर्यंत शरद पवारांवर हा काही विश्वास उद्धव ठाकरेंना वाटत नाही आहे. बघायचं नेमकं आता यापुढे काय घडतंय. म्हणून 18 तारीख ही क्रुशल अजूनही धरायची किंवा 18 तारखेमधला दम गेलेला आहे. जसं संजय राऊत खुली चर्चामध्ये म्हणाले की 23 फेब्रुवारी हा निकालाचा दिवस आहे आणि निकालाच्या दिवशी जर का मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं, एक हाती सत्ता मिळाली, तर मग शिवसेना म्हणेल ती पूर्व दिशा होणार आहे. आणि तसं जसं त्यांनी सांगितलं की शिवसेनेला मुंबई महापालिका शिवाय महत्त्वाचं काहीही नाही. मुंबई महापालिकेत जर का एक हाती सत्ता शिवसेनेची येत असेल तर राज्यातल्या सत्तेतनं बाहेर पडून शिवसेना पक्ष संघटनेवर जी राज्याच्या इतरत्र किंवा इतर भागामध्ये वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करेल, तेव्हा ती राज्यातलं सरकार पडेल की राहील याची पर्वा करणार नाही, या भाजप सरकारपासून स्वतःला दूर करेल. पण जर का मुंबई महापालिकेमध्ये त्रिशंकू अवस्था आली आणि तिथं भाजपला
शिवसेनेला भाजपची मदत लागत असेल तर मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे हे शिवसेनेच्या आणि मंत्र्यांच्या खिशातच राहतील, ते बाहेर येणार नाहीत. पण 23 तारखेला जसं शिवसेनेला वाटतं अपेक्षित निकाल लागला तर मग उद्धव ठाकरे ठरवतील ती पूर्व दिशा होणार आहे आणि उद्धव ठाकरे काय ठरवतील याकडे सर्वांचं लक्ष लागेल. मला अजूनही असं वाटतं की जी 18 तारखेची सभा आहे उद्धव ठाकरेंची, त्यामध्ये कदाचित मंत्री सुमोटो राजीनामा उद्धव ठाकरेंना देऊ करतील, ते मातोश्रीवर 3-4 दिवस खितपत पडतील आणि पुन्हा 23 तारखेला ब्लॅकमेलिंग करायला उद्धव ठाकरे आणि शिवसेना मोकळी. अगदी, म्हणजे आता 23 तारीख आपल्याला बघायची. या 23 तारखेला काय होत आहे, जो काय निकाल लागेल त्यानंतर या महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिशा सुद्धा कळणार आहे. पण थँक्यू व्हेरी मच आशिष या संपूर्ण एकूण विश्लेषणाबद्दल.